तर आम्ही फिरून आलोय. कोणती बॉर्डर? बागा बॉर्डर. बागा बॉर्डर होती. फिरून आलो इथे नाव पण नाही माहिती. काय कुठे गेलो होतो आपण? बागा बॉर्डर. हा, पाकिस्तानला जाऊन आलो आम्ही. परेड वगैरे बघून आलो. आणि बागा का वाघा बॉर्डर. हा, तिथं खली पण आलेला होता. तर व्हिडिओ मध्ये दिसेल थोडस तुम्हाला. आणि खूप थकलोय, फ्रेश झालोय. आता चाललोय डिनर साठी. आता वाजलेत किती वाजले? 9 वाजलेत. आणि त्याच्यानंतर आम्ही मग आता झोपणार. ये देखो ये पारुल है. इसका नाम पारुल है. इसको मराठी समझ में नहीं आती, हिंदी समझ में आती, इसलिए इस व्हिडिओ हिंदी मध्ये आणि मराठी मध्ये दोन्ही मिक्स व्हिडिओ येईल. तर आता आम्ही जातोय बाहेर जेवण करायला. आणि दुपारचं जे जेवण होतं एकदम बकवास होतं. जळालेले छोले आणि भटुरे. हाँ, जले हुए भटूरे, जले हुए छोले थे, है ना पारुल? गंदे और चलो चलते हैं डिनर के लिए. अब तो फोन घ्यायचा का पप्पाला म्हणा क्रिसचा घे तो. तर चला आम्ही जातो, जेवण करतो आणि नंतर व्हिडिओचा एंड करतो. रूम मस्त आहे. थोडासा क्लिनिंग प्रॉब्लेम आहे कारण बेसिंग ब्लॉक वगैरे होता तो प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये. मून काय आहे हॉटेलचं नाव? काय आहे? मून इन. तर इथंच आहे, गुरुद्वाराच्या जवळच आहे. जे आता उद्या तुम्हाला गुरुद्वारा दिसेल उद्या परवाच्या ब्लॉगमध्ये. तर गोल्डन टेम्पल अमृतसरला आलेलो आहोत आम्ही. आणि मस्त असा गुरुद्वारा उद्या फिरू. आत्ता तर जस्ट फक्त बाघा बॉर्डर आणि तेच बघितलं आम्ही. परेड वगैरे मस्त परेड होती. पण परेड एवढं काय म्हणजे मजा नाही आली. खूप गर्दी होती त्यामुळे एन्जॉय ट्रॅफिक, वी हेट पब्लिक. त्याच्यामुळं असं फिरायला आवडत नाही त्या अशा ठिकाणी. आता गुरुद्वाऱ्यामध्ये पण खूप गर्दी असणार आहे. तरी चालतंय. गुरुद्वारा छान वाटेल तिथं कारण की प्रसन्न वातावरण असतं देवाचं. पण जायला पाहिजे कारण की नाईट व्ह्यू भारी असतो. नाईट व्ह्यू चांगला असतो. पण 10 वाजता गुरुद्वारा बंद करतात ते कारण की एंट्री नाही भेटत. मग तिथं दर्शनाला वगैरे बाहेरूनच. चला आता आपण डिनर करू. 10 वाजता आपल्याला ते बंद होऊन जाईल. तर मार्केट वगैरे फिरू आम्ही जर असेल डोक्यात तर बघूया नंतर. आता फोन घेतले सगळे ते काढू नको ना त्याच्यात राहू दे ना. म्हणूनच तर लॉक झालं ते. हा, ते सकाळी लॉक झालं. आतून लॉक होतं ते बाहेर उघडतच नाही ते असल्याशिवाय, ते कार्ड असल्याशिवाय. तर चला आता त्यांच्या रूममध्ये जातो आणि जेवण करायला जातो. मग भूक लागली आता खूप. तर यांचा रूम, त्यांच्या रूमचा नंबर आहे 201 आणि आपल्या रूमचा किती नंबर आहे? कितना नंबर है? 204. हाँ, ये देखो इन लोगों का टीवी चल रहा है, हम लोगों का नहीं चल रहा है. इन्हीं लोगों के मजे हैं. इन लोगों ने पैसे पेमेंट कर दिया. इन्होंने पैसे पेमेंट किए इसलिए इनका चलता है. हम लोगों ने पेमेंट किया नहीं चलता है. टूटा फूटा दिया है. ये बोलो क्या बात है भाई, जो पेमेंट कर रहे हो उसे. ये भाभी तैयार हो रही टीवी है. आपका नहीं चल रहा क्या? ना क्यों? पता नहीं, हमें चाहिए भी नहीं. उनको पता होगा से वीडियो बना रही है कि हम इन्होंने पेमेंट कर दी. मुझे लगा है बच्चों को कह रही है कि बच्चों का चल रहा है, हमारा नहीं चल रहा है. ना वो बंद ही है. वैसे हम लोग भी देखते नहीं है इसलिए बंद ही होगा. तो चलो हम लोग करते हैं डिनर, फिर दिखाते हैं जो भी होगा. फोटो. तर इथं आलो होतो हॉटेलमध्ये जेवण करायला. आणि टी व्ही ॲक्च्युली ना तो चालू होता पण चालू केला नव्हता आम्ही. तर असंच मजाने आम्ही बोलत होतो कारण काही गोष्टी अशाच निघतात मजेशीर. तर त्या काही सिरियस घेत नका बोलतो. आणि बेसिनचा जो प्रॉब्लेम होता त्यामध्ये ना आता खूप सारे लोक येतात राहतात. तर ते सिगरेट वगैरे तिथं अटकलेले होते. तर ते त्यांनी लोकांनी म्हणजे क्लीन केलेलं नंतर मग ते व्यवस्थित झालेलं बेसिन. तर इथं आम्ही आलो होतो जेवण झाल्याच्या नंतर मार्केटमध्ये आणि इथं शॉपिंग वगैरे केली. तर इथे जे हॉटेल आहे साईडला जे बघू शकता त्या हॉटेलमध्ये आम्ही जेवण केलेलं. ते हे नाही गोल्डनवालं नाही, ते मसाला दरबार म्हणून आहे ना तिथे गेलेलो. मस्त असं हॉटेल होतं, छान असं जेवण होतं ते. तर इथे क्रिश आणि प्रगती सगळेजण म्हणजे मुलांना खूप शॉपिंग वगैरे करायला आवडते. पण एवढं काही खास वस्तू नव्हत्या पण छान होते. इथं जर गेलेत ना तुम्ही अमृतसरला सूट वगैरे म्हणजे ड्रेस वगैरे खूप छान मिळतात.
आणि खूप छान असं व्ह्यू होता रात्रीचा, मग तुम्हाला दिसेलच पुढे. तर हा आहे मंदिराकडे म्हणजे गुरुद्वाराकडे जायचा रस्ता आणि खूप असं धुकं होतं आणि इतका छान असा रात्रीचा व्ह्यू दिसत होता. तर हा मून बघू शकता, खूप छान. कॅमेऱ्यामध्ये इतका छान नाही दिसत, इतका प्रत्यक्ष दिसत होता. चलो बाय 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 बाय. चलो चलो यार, तुम लोग भी ना. चलो 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 चलो, अब स्टेशन में अगर ये बच्चे खो गए ना, मिलेंगे नहीं फिर. हाँ, फोन में भी दे रखा. तू हाथ पकड़ के चल, तू ही गायब हो जाएगा. तेरे पे डाउट है ज्यादा. अरे इसको कोई पकड़ो यार, ये खो जाएगा लड़का. कृष्णा ने पकड़ लिया इसको, ये चिंता है बेचारे की, और किसी को चिंता नहीं है. तो हम आ गए हैं अमृतसर की गलियों में और टेंपल की तरफ जाते हुए. गोल्डन टेंपल बहुत ही नज़दीक है होटल से. तर इथे आम्ही गुरुद्वाराकडे जायला निघालेलो आणि खाली उतरत होतो आणि समोरच इथे खाली उतरून आल्याच्या नंतर समोरच गुरुद्वारा दिसतोय. तर इथे गेल्याच्या नंतर डोकं आपलं झाकलेलं पाहिजे आणि तिथे तुम्हाला स्कार्फसारखं असं, त्याला काय म्हणतात माहिती नाही, पण स्कार्फसारखं असं ऑरेंज कलरचं येलो कलरचं मिळतं आणि त्याने तुम्ही बांधून ठेवू शकता आपलं डोकं, कारण की उघडं नाही पाहिजे ना असं आहे तिथं गुरुद्वारामध्ये. लेडीज छोटे मुलं कोणी पण असं डोकं झाकलेलं पाहिजे. तुम्ही तुमच्या रुमालाने ओढणीनं सुद्धा झाकून ठेवू शकता. आणि गुरुद्वारा बघू शकता किती सुंदर दिसतो. रबने बनाई जोडी हा पिक्चर जर बघितला असेल तर त्या पिक्चरमध्ये इथले खूप सीन आहेत, शॉट आहेत, तर खूप छान आणि सुंदर असे. तर खूप छान वाटले इथं जाऊन आणि प्रसन्न असं वातावरण होतं. रात्रीचा व्ह्यू तर अप्रतिम होता. फोटो खींचनी मना है. और ये है उसके सामने का व्यू और ये है मेन डोर. कॅमेरा सुद्धा पोचत नाही एवढं आणि एवढं धुकं आहे इथं. ये लोग यहाँ पे खड़े हैं और इधर का व्यू ऐसे टाइप का है. क्या कर रहे हो? कितनी शॉपिंग करोगे? चलोगे नहीं है? कितनी शॉपिंग करोगे? चलो. हाँ, क्या चाहिए भाई तेरे को? ओ भाई, प्यारे कुत्ते गंदे. भाई साहब, ये तो काट देते अभी. आजा आजा. अरे क्या चाहिए भाई? तेरी भी ले ली, ये देख. और चाहिए? अरे वीडियो है, कैसे देख रहा है? ये भाई देखो, क्या चाहिए भाई? चलो. अरे वो देख कैसे रहा है, देखो. रबड़ी खाओगे? रबड़ी खाओगे? तर हा जो व्हिडिओ आहे, ब्लॉग आहे, तो हिंदी आणि मराठी मिक्स झाला आहे, कारण की आमच्याबरोबर जी जोडी होती त्यांना मराठी येत नव्हती, त्यामुळे त्यांच्याबरोबर बोलता बोलता जे पण शूट केलं ते आता हिंदीमध्येच अपलोड केलेलं आहे मी. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय.